फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. Jump in when you get a chance. Ping pong circulate. First go right, then go left. Head square through four hands. Jump in when you get a chance. Ping pong circulate. This year, we are very proud to honor a Marathi film all the way from India. And this year, the Oscar for the Best Director goes to the man who has created history. Please give a big round of applause to Gautam Hathkute. Here comes the man, Gautam Hathkute. Gautam Hathkute. Gautam Hathkute. Please give a big round of applause, Gautam Hathkute. Gautam Hathkute. Gautam Hathkute. Gautam Hathkute. उशीर झाला उठायला. आता मनी चिडणार बहुतेक. नेहमीच आहे. मनी मनी उठ यार. बंट्या तू तरी उठ. चहा पाहिजे मला. उठा उठा लवकर.
सकाळी सकाळी. हेलो. हाथ कुठे? यस. आपके क्रेडिट कार्ड का बिल बैलेंस है, पेमेंट कब करोगे? अभी वो मैं क्या बताऊँ मैडम, वो क्या बताऊँ. हाँ, अभी मैं वो ये यहाँ पे हूँ अपना हॉस्पिटल में. हाँ. क्या हुआ आपको? पेमेंट कौन करेगा फिर? नहीं नहीं, मेरे को कुछ नहीं हुआ है. मेरी बाइको को ये हुआ है अपना ये नौकरी से आमिष. नहीं, अपना ये हाँ, हेपेटाइटिस लेप्टोजेड हुआ है. इस बीमारी का नाम तो पहले नहीं सुना. मैंने भी पहिल्यांदा सुना ना, इसलिए तो अठवत नहीं था. क्या? अपना ये बता नहीं पा रहा था. ओह अच्छा. माय गॉड, क्या बताऊं मैडम, मैं आपको क्या बताऊं. मेरी बीबी डोळे मिट के पड़नच रहती है वो. डोळे उगड़ती ही नहीं. कितना टाइम सोई ही रहती है. मेरी बट्टी मेरे को आके पूछती है, पापा मम्मीला काय झालं, मम्मी उठत का नाही, मम्मी बोलत का नाही. क्या बताऊं मैं मेरी बच्ची को, बताओ. ओहो, पर बिल पेमेंट तो आपको करना होगा. मम्मीला काय झालं पप्पा, मम्मी बोलत का नाही पप्पा माझ्याशी, मम्मी डोळे का उघडत नाही पप्पा, प्लीज बघा ना. बंटी असं नाही करायचं, पोरी घाबरून नाही जायचं. नाही पप्पा नाही, गप पोरी गप. ऐकलं तुम्ही मम्मी, ऐकलं तुम्ही मॅडम. आई एम सॉरी सर. नाही सॉरी काय, चालायचं तू, नशिबाचा भाग आहे. कसं चालायचं? तुम्हाला थोडं पेमेंट तर करावंच लागेल ना. माझ्या जॉबचा प्रश्न आहे, मी काय करू? ती वेळ सांगतो तरी पेमेंट. तुम्हाला काय मन वगैरे नसतं का? सॉरी सर, पेमेंट तर करावंच लागणार तुम्हाला. आमचा रिकव्हरी एजंट येईल तुमच्याकडे, तुम्ही त्याच्याशीच बोलून घ्या. गुड डे सर. आता कसला गुड डे म्हणे. पुंगी वाजली रे हिस. चांगला आहे, टायटल चांगला आहे. हॅलो संजय कुमार. कोण कुमार? संजय कुमार, ते पिक्चर मध्ये काम करतात ते, त्यांचाच नंबर आहे ना. आईला अहो मग संजय गुडगुडे म्हणा ना. हाय लाईनीत उभा आहे, थांबा देतो. ए संजयला दे. अरे काय कटकट आहे यार, एक तर नंबर जवळ आला होता. हॅलो. संजय आलास का? अरे गौतम बोलतोय. हा बोल गौत्या, लवकर बोल. अरे मी खूप बिझी आहे यार, बोल लवकर. गंमत आहे ना. आता काय याच्यात कसली गंमत? अरे तुझं आडनाव रे, गोईगडे. झाली गंमत झाली. चल लवकर बोल, माझा नंबर जाईल यार. नंबर? कसला नंबर? अरे मी प्रोड्युसरच्या ऑफिसच्या बाहेर उभा आहे ना, ऑडिशन चालू आहे ना. पण मग हे मागे आवाज कसले ऐकू येत आहेत? अरे बाबा खूप मोठा प्रोड्युसर आहे तो. मग ऑडिशन विथ बॅकग्राऊंड म्युझिक. उद्या काही काम घेऊ नको. काय नको, त्याने ठरवलंय. मग तू काय सांगतो? नको. एक वन टास्क स्क्रिप्ट मिळाली आहे, पिक्चर बनवायचा आहे. येशील ना? बघू, म्हणजे मी काय बिझी माणूस आहे, मी बिझी असतो मी. संजय मला माहिती आहे तुझा विश्वास नाहीये माझ्यावर, पण ही फिल्म मी बनवणारच. बघशीलच तू. मी बघेन, पण पब्लिकने बघितली पाहिजे ना. हो उद्या ये नक्की. हा मग बघतो. ओके. हॅलो गौत्या. हॅलो. हॅलो. अल्लाह के नाम से दे दे बाबा, मौला के नाम से दे दे. अल्लाह के नाम से दे दे बाबा, मौला के नाम से दे दे बाबा, दे दे. पुढे काय? अल्लाह के नाम से दे दे बाबा, मौला के नाम से दे दे. हॅलो. हा रेखा, गौतम बोलतोय. बोला गौतमजी. बिझी आहेस का? हो ना, बिझी आहे म्हणजे सध्या मी सतत बिझी असते. कुठला रोल करतेस? भिकाराणीचा रोल करते. हा? आपलं हे भिकाराणीचा रोल करते. भिकाराणी, भिका महाराणी माहिती ना तुम्हाला? बरं, उद्या मोकळी असशीलच ना? माझ्या घरी 10 वाजता एक मीटिंग आहे महत्वाची, नवीन फिल्मसाठी. हा
तुझ्याकरता एक सॉलिड दमदार रोल आहे. मला खात्री हा रोल तुझ्याशिवाय कोणी करूच शकत नाही. हात कुठे आहे? नाही म्हणजे यावेळेस तरी फिल्म पूर्ण होणार ना की नुसताच टाइमपास? नाही असं नाही होणार. विश्वास ठेव. हे बघ, एक संधी दे. हवं तर तू स्क्रिप्ट वाचून ठरव. ठीक आहे? नाही आता तुम्ही म्हणताच आहात तर असेलही रोल तगडा. ठीक आहे, आपण उद्या भेटू आणि ठरवू. ओके बाय. या. शाहरुख के नाम से दे दे बाबा, सलमान के नाम से दे दे. हा आईला फोन आहे. हॅलो, हा हॅलो. साळींदर. साळींदर नाही सर, जालिंदर उले माले. तेच ते हो. कसली घाणेरडी नावं ठेवता हो. मी नाही, आमचे पालक. ऍक्च्युली मला 3 भाऊ आणि 5 बहिणी. मोठ्याचं नाव मी काय सांगतो ऐका. तुमची ती स्क्रिप्ट आहे ना, पुंगी वाजली रे हिस, मला जाम आवडली स्क्रिप्ट ती. हा, मी त्याच्यावरती फिल्म बनवणार. उद्या सकाळी 10 वाजता माझ्याकडे मीटिंग आहे. या तुम्ही. थँक्यू सर, थँक्यू. उद्या नक्की येतो. असंच आशीर्वाद राहू दे सर. हा असू दे. ठीक आहे. आयला आत्ता माझे 3 भाऊ आणि 5 बहिणी आहेत ना, त्यांना कळेल मी काय करू शकतो. आत्ता माझी किंमत कळेल त्यांना. टायर फुटलं वाटतं. सत्यवाचा बोले. यायला बसता पण येत नाही. मी एक अयशस्वी फ्लॉप दिग्दर्शक. करिअरच्या बाबतीतच नाही तर वैयक्तिक बाबतीत सुद्धा अयशस्वी ठरलेला. मला वैतागून माझी बायको, मुलगी दोघी मला सोडून निघून गेल्या. बरोबर आहे. आता तुम्ही तरी विश्वास का ठेवाल माझ्यावर? डोंट से सो सर. सर माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. यू कॅन डू इट सर. येस. यशस्वी दिग्दर्शक होण्याचं माझं स्वप्न शेवटची घटका मोजत असताना दलिंदरचं हे स्क्रिप्ट मला मिळालं. सर जालिंदर. हा तेच ते. माझ्या स्वप्नांनी पुन्हा एकदा आकार घेतला. माझं हे स्वप्न पूर्ण होण्याकरता मला तुमची साथ मिळेल ना? इश, काहीतरीच काय सर. म्हणजे का नाही, आमची सगळ्यांची संपूर्ण साथ आहे तुम्हाला. येस. तुम्हाला सांगतो, जोगिंदरचं हे स्क्रिप्ट म्हणजे सर जालिंदर. हा ठीक आहे. मास्टरपीस आहे, मास्टरपीस. येस. आता हा जालिंदर. हा तुम्हाला स्क्रिप्ट ऐकवेल, स्टोरी सांगेल. पटकन. हा. तर आपल्या सिनेमाचं नाव आहे पुंगी वाजली रे हिस. काय छान आहे ना? हो छानच आहे, पण त्यात हे काय म्हणजे टेप. नाव मला असं दमदार हवं होतं. कसं मस्त नाव मिळालंय, पुंगी वाजली रे हिस. स्टोरी पण भन्नाट आहे, भन्नाट. भगिंदर सांग पटकन. सर जालिंदर. तू आता नावात अडकणार आहेस का स्टोरी सांगणार आहेस? सांगतो. येस. तर ही कहाणी आहे नागराज आणि नागराणी यांच्या बदल्याची, यांच्या मिलनाची. त्यात एक मांत्रिक पण असतो ज्याला नागराजाचा नागमणी हवाय. तो इथे फणेवर असतो ना. 14 फेब्रुवारी. येस. आज 28 तारीख आहे सर. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे असतो ना. त्या दिवशी नागराज आणि नागराणी यांचं मिलन अधूर राहतं. आणि ही अधुरी प्रेम कहाणी पूर्ण करण्यासाठी ते दोघेही पुनर्जन्म घेतात. येस. त्यांच्या मागोमाग तो मांत्रिक आणि लालबाई त्याचे असिस्टंट. कारण त्या मांत्रिकाला त्या नागराजाचा नागमणी हवा असतो. इथे फणेवर असतो ना तो हवा असतो. मनुष्य रूप घेतल्यानंतर नागराज आणि नागराणी त्या मांत्रिकाला आणि लालबाईला ठार मारून टाकतात. विचारा का नाही, तुम्ही बोलला का डिस्टर्ब होईल ना, लिंक तुटेल माझी. मीच सांगतो. कारण पहिल्या जन्मातलं त्यांचं जे मिलन आहे ते अधुरं राहिलेलं असतं ना. त्याचा बदला घ्यायचा असतो या दोघांना. मग या दोघांचं मिलन होतं. त्यांच्या प्रेमाची पुंगी वाजते. 14 फेब्रुवारीला
14 फेब्रुवारी हो 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 आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करतो ना, तो दिवस. सर स्टोरी सांगा ना. ना अहो, ही स्टोरी आहे. तू वेडास कर जरा हा? कोण आहे हा? तू थांब जरा आता भाईंदर, थांब जरा भाईंदर नाही सर, जालिंदर. थांब रे जरा. आणि क्लायमॅक्सला शेवटी आपला हिरो जेव्हा डायलॉग बोलेल, अय देवा, आज तू माझं अधुरं मिलन पूर्ण करणार आहेस. हा हा. आणि या भूतलावरच्या माझ्यासारख्या असंख्य प्रेमी युगलांच्या प्रेमाची आज भुंगी वाजणार म्हणून. हा. आणि आजचा हा दिवस 14 फेब्रुवारी जगभर प्रेमाचा दिवस म्हणून उत्साहात साजरा होणार. लोक आपला सिनेमा डोक्यावर घेऊन नाचणार आणि आपला हिरो असणार एक वाव एके म्हणजे सुपरस्टार अग्निकांत. येस, सुपरस्टार अग्निकांत. गौतम हातकुटे इज कमिंग. येस. अरे गौतम, बरं झालं आलास तू. हा. अरे केव्हापासून वाट बघतोय तुझी. किती वेळ झाला. सॉरी यार, भटसाहेब आले. हो आत्ताच आले. हो हो, हे बघ, हे घे चावी. हा. आणि लवकर ये बाबा. काळजीच करू नकोस, तासाभरात यायचा प्रयत्न करतो. प्रयत्न कसला करतोयस. लवकर येच. अरे जास्त वेळ ऑफिसमध्ये थांबत नाहीत ते. बर बर बर. सिद्ध्या, तेरे एहसानों का बदला मैं जरूर लूंगा. अरे, चुकाऊंगा. म्हणजे आपल्या आगामी चित्रपटाचा कॅमेरामन तू असणार आहेस. तू. येस. आता या भट्टाकडे अटेंडंट, कॅमेरा अटेंडंट म्हणून नोकरी करणं सोडून दे, कळलं. बस झालं आता. इंडिव्हिज्युअल कॅमेरामन हो तू स्वतः. सिद्धार्थ, द न्यू कॅमेरामॅन. हा. येस. हा. आलोच. अरे आधी हो तरी दे कॅमेरामन. अरे यार, उस शाम का क्या करे यार. हाँ भी नहीं बोलता, ना भी नहीं बोलता. किसी और के पास जाते हैं. क्या करे, जाना तो पड़ेगा ही ना. बहुत बहुत तकलीफ दी है उसने. येस येस येस. स्क्रिप्ट रेडी आहे. ओ हंगामा करून टाकूया पिक्चरला. ओ येस. नाही आज नको, आज अब नाही उद्या उद्या उद्या. अरे यार, तो मैं नाही गप्प बसा आता, बोलूच नका याच्या पुढे काय तुम्ही. नानू भाई क्या करते हैं, अगर एके रेडी है तो उसके साथ एक पिक्चर बनाते हैं. लेकिन एके बहुत बिजी है. अरे किसी स्क्रिप्ट राइटर को बोलो, एक प्रेजेंटेशन अच्छा करे, पसंद आया तो पैसा फेंक के पिक्चर बना डालेंगे ना. ठीक मैं है. स्पीक टू मिस्टर अग्निकांत. हा एके. हाय, कसा आहेस. आवडली स्क्रिप्ट. ओ येस. थँक्यू. म्हणजे करतोयस ना तू पिक्चर माझा. ग्रेट ग्रेट. मग कधी भेटूया. आज संध्याकाळी बरिस्तामध्ये. ओ डीएम बरोबर. मेडिटेशन. हा एके. टोपी तो नहीं पहना है. केपीडा. हॅलो. केपीडा. हॅलो, मी येतो ना तुला भेटायला. हॅलो. अरे यार एके, तुझ्याकरता काही पण. हॅलो.
हॅलो येस अग्निकांत आहे का फोनवर? ऑफकोर्स अग्निकांत, मराठी इंडस्ट्रीची आन बान शान. हा मला माहिती जरा माझी नेक्स्ट फिल्म करतोय ना. अशी युअर अ रायटर. नाही मी डायरेक्टर गौतम, फेमस डायरेक्टर. फेमस. येस, ठीक आहे माझी फिल्म. त्याला आवडली? ऑफकोर्स प्रचंड. हॅलो, स्क्रिप्ट आवडली? अरे हो, मी तेच सांगतोय त्यांना, तुला भयंकर पुंगी वाजली रे हिस. टायटल अच्छा आहे यार. टाइटल अच्छा है. अच्छा टायटल लगा? चांगलं आहे. हो. कमाल का टाइटल. अरे मी आपले अविनाश खर्शीकर साहेब आणि नानूबाई त्या दोघांबरोबर आहे. दोघांनाही टायटल भयंकर आवडलंय फिल्मचं. म्हणजे आता फिल्मचं तर काय प्रश्नच नाही. हा एक्सक्यूज मी, जरा अग्निकांत असेल फोनवर तर मला बोलायचं आहे. एक मिनिट, एक खर्शीकर साहेबांना बोला. हॅलो हॅलो, एक मिनिट. हॅलो, इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. अरे आत्ता बोलताय तुम्ही? हॅलो, टोपी पहना रही. नाही नेटवर्कचा प्रॉब्लेमच आहे. प्रॉब्लेमच नेटवर्क. गंमत आहे, पहिला कॉल चालू असताना दुसरा कॉल आलाय हे रिंग वाजल्यामुळे कळतं. अच्छा. नवीन कार्ड आहे ना. अच्छा, कुठली कंपनी आहे? वेडाफोन. वेडाफोन कोणती कंपनी आहे यार? हॅलो, हा साहेब, मी घेशील तर देशील बँकेतून बोलतोय. तुमचं पेमेंट बाकी आहे. प्रोड्युसर मेला की लगेच सुरू करू, काहीच प्रॉब्लेम नाही. चमारी तुझ्या, आता बँकेचे पैसे भरायला प्रोड्युसर कशाला हवा रे? अरे अशी घाई करून चालत नाही वेड्या. नाटकं सोड आणि पैसे टाक. एके अगेन ऑन द लाईन. हॅलो 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 हॅलो, कट झाला. वाचलो. काय? वाचली स्क्रिप्ट वाचली. नाही, पण मला एक खरं सांगा की जर तुम्ही खरंच एकेशी बोलत होता आणि त्याला जर हे स्क्रिप्ट आवडलं असेल तर आम्ही प्रोड्यूस करायला तयार आहोत. हम इस सब्जेक्ट पे फिल्म बनाएंगे. रिअली? हां शुअर. 100%. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि हा ऑल द बेस्ट. किती रे हा 100 पडत आता. तुला साधी एक पूजेची थाळी निरांजन पेटवून आणायला सांगितली तर तू अख्खं घर पेटवलं. अरे आग लागली तुझ्या माझ्या आपल्या घराला. आज रक्षाबंधनाचा दिवस आहे आणि रेहतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. ज्या हाताला तू माझ्या राखी बांधणार आहेस ताई, तो हात अजून शाबूत आहे ताई. हो रे दादा, हो. यापुढे मी तुझ्या पूर्ण बॉडीला राखी बांधत जाईल. उचकी मला लागली कुणाची उचकी, कुणाची ग याची का त्याची मला याची तुझ्या भावाची. हो दादा. अगं बाई, दादा. कोण आठवण काढताय माझी? अरे कोण आहे? एकच या. कट इट. ओके आहे ना? ओके सर, ओके चला. ओके मस्त सर, खूपच छान. हो, मी सांगतो तुम्हाला. ओके सर एक्सक्यूज मी. काय सर मी गौतम युक्त आर्ट्स कडून आलोय स्क्रिप्ट घेऊन. म्हणजे नाही साहेब, आता सनई चौघड्यानंतर डायरेक्ट वाजंत्री वगैरे काढतात की काय? विनोद कळलेला नाही दिसत आहे तुला. सर एकदम सॉलिड स्क्रिप्ट आहे. तुमचा रोल एकदम पॉवर पॅक. करिअरला एकदम असं हटके वळण मिळेल तुमच्या. एक मिनिट, म्हणजे तू स्क्रिप्ट वाचलेस? हा, आताच गाडीत नाही येता नजर फिरवली फक्त. अरे नजर कशी फिरवू शकतोस तू माझ्या स्क्रिप्टवर? आणि तू नजर फिरवतोस माझ्या स्क्रिप्टवर? सर मी डायरेक्ट तू माझ्याकडे येऊच कसं शकतोस? अरे डायरेक्ट तू ह्याला भेटायला पाहिजे, मग हा माझ्याकडे घेऊन येईल तुला. अरे हा डायरेक्ट मला भेटतो याचा अर्थ काय? सर मी डायरेक्ट. अरे डायरेक्ट तू डायरेक्ट एक मिनिट, हा मीडियाचा माणूस वाटतोय मला. नाही सर. नाही हा मीडियाचाच माणूस आहे. अहो, नाही अरे, सर. डायरेक्ट माझ्याकडे येतो. एक मिनिट, वागडेचा नंबर आहे. सर क्रोध माणसाला विचारहीन बनवतो आणि भोग माणसाला चारित्र्यहीन बनवतो असं श्री 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 हुक्का बाबा म्हणतात नेहमी. हा म्हणजे तुम्ही हो, मी पण. म्हणजे आपण नाही, सर, ते. अरे बाबांचे अनुयायी तुम्ही. अरे गुरु बंधू, अरे आपण टच मध्ये राहिलं पाहिजे एकमेकांच्या आपण. येस. अरे बाबा, अरे काय हे माझ्या हातून पातळ घडणार होतं मला खरंच बाबा तुमच्यामुळे. अरे यांच्या चहा पाण्याची काहीतरी व्यवस्था कर. आपण जाता जाता बाबांवर करूया. पण काय सर? डिस्कशन. ओ येस. टच मध्ये राहूया पण. हे चहा पाण्याचं बघ यांच्या. आलोच.
चालता उतर पाहिजे उतर चल चल. पण सर काय झालं काय असं अचानक एकाएकी? मला विचारतोस मला? अरे तू बाबांचा सच्चा भक्त असतास तर चित्रपटामध्ये 14 आकडा ठेवलाच नसतास. अरे तुझ्या अख्ख्या सिनेमाची स्टोरी 14 फेब्रुवारी भोवती फिरते आणि बाबांना तर 14 हा आकडा म्हणजे अनलकी आहे रे. आणि त्यांच्या शिष्यगणांना तर हा नरका समान आहे. तू बाबांचा सच्चा भक्त असूच शकत. तू सर रे गाडी सर वाजव. स्क्रिप्ट ही घे तुझी स्क्रिप्ट. बघतो काय कर रे. शांतीला धरा, शांतीला धरा. भक्तीच्या कुशीत स्वतःला विसरून जा. ही भक्ती तुम्हाला नक्की तृप्त करेल. आज मी तृप्त झालो. काय भक्ती, भक्तीमुळे मी तृप्त झालो. क्रोध, मत्सर, मोह या मायाजाळात अडकू नका. हा प्रवास तुला एकट्यालाच करायचा वत्सा. ही माया तुला स्वतःच्या शरीरात जायला प्रवृत्त करेल, अनाईतपणे प्रबोधन देईल. पण तू मागे पुढे करून पाय अडकून घेऊ नकोस. अरे फेकून दे तुझा बरबटलेला आत्मा. आत्मा आत्मा आणि भक्तीमध्ये पावन हो. अरे ठेव मनावर ताबा, पण त्याआधी मनीषाला दाबा. आधी ह्याला दाबा रे पहिलं. वसा मागे हो. अरे मनीषा म्हणजे इच्छा. घाल घाल आवर स्वतःला आणि भक्तीची वाट लाव. वाट लाव. तर तुला मन शांती मिळेल. हुक्का बाबा की, हुक्का बाबा की, हुक्का बाबा की, हुक्का बाबा की. काय झालं? उले मला विचारतात काय झालं. एकेला भेटायला गेला होतात ना? गेलो होतो ना. झाली भेट? हो झाली ना. काय म्हणाला? कोण? दुसरं कोण? एके. स्क्रिप्ट आवडली ना? सांगा ना सर. काय झालं सर? मी माझ्या हाताने दिली त्याला स्क्रिप्ट. हा. वाचली ना त्याने. मग? आवडली खूप. तयार आहे तो आपल्यासोबत काम करायला. काय एके आपल्या सोबत काम करणार? सुपरस्टार रजनीकांत आपल्या बरोबर काम करणार? येस. वाव, लेट्स एन्जॉय. पार्टी पार्टी. तुम्ही पण या, तुम्ही पण या. तोंड गोड झालं. गौतम, हा पिक्चर आपण करायचा सिद्ध्या. अरे पण काहीही झालं तरी हा पिक्चर आपण करायचाच. लहानपणापासून एकच स्वप्न जपलं मी मनात. सिनेमा बनवायचा. सिनेमा. त्याकरता पोट मारून वाटेल ते करून एवढे पैसे जमवलेत मी. आता नशिबाची साथ असो किंवा नसो, हा सिनेमा मी बनवणारच. अरे पण गौतम कसं शक्य आहे ते? आणि तेही एकेशिवाय? करेक्ट. एके शिवायच. एक्झॅक्टली. आहे की नाही? सुपीक डोक्यातली आयडियाची कल्पना. धन्य आहेस तू. तयार आहेस?
5 5 10 5 सर, ऑडिशनसाठी. हां हां नाव काय? सुहास झोरे. सुहास झोरे. हां. पैसे आणलेस का? हो सर, पण निवडणं झाली तर पैसे परत मिळणार ना? रिजेक्ट. हां. तू रिजेक्ट. चल 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 निघ 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 सर निघ. सर चल रे, प्लीज निघ. ऐकून घ्या ना. अरे काही होणार नाही तुमचं. तुमच्यासारख्या गारगोट्यामध्ये हिरा शोधण्यासाठी आमचे डायरेक्टर आपला मौल्यवान वेळ खर्च करतायत आणि तुम्हाला साधे 5,000 रुपये खर्च करता येत नाही. प्लीज एक संधी द्या ना. चल सर चल 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 नेक्स्ट सर नेक्स्ट. सर सर प्लीज प्लीज एक संधी द्या ना प्लीज. सर माझंच चुकलं सर. पैसे आता निवडणं झाली तर माझं दुर्दैव. अरे हार नाही मानायची. कीप इट अप कीप इट अप. बनणार ना हिरो तू? हां. वाट बघ. काय बनणार ना हिरो तू? बनणार बनणार. नाव काय तुमचं? तन्वी भोसले. तन्वी भोसले. ऐकलं मी ऐकलं. हा पुढे. तुमचा डायलॉग असा आहे, हा तू गारुडी माझा, तू गारुडी माझा, कविता आहे काय? तू गारुडी माझा. हा तुझ्या पुंगीची सुरीली तान ऐकून मी वश झाले. तुझ्या पुंगीची सुरीली तान ऐकून मी वश झाले. कर माझं काय करायचंय ते कर. चला चला. तू माझा गारुडी, तुझ्या पुंगीची पुंगी. शी कसं वाटतं हे? ए बाई ए ते पुंगी असेल ना तो लुंगी असेल तुला काय करायचंय? तू ऍक्टिंगचा बघ ना. डायलॉगचा बघून आम्ही काय ते. बरं बरं. तू माझा गारुडी, तुझ्या पुंगीची सुरीली तहान. तान 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 तान. तो जरा शब्द जरा तान तू हा म्हणजे येईल हा. हा तेच ते तहान. नेक्स्ट नेक्स्ट चल निघ. सर मी काय म्हणते, म्हणजे हा रोल सुद्धा मीच केला तर? हा रोल तरी बरा होऊ दे हो. नाही म्हणजे मिळेल कोणतरी. डोंट वरी डोंट वरी. चलो नेक्स्ट. तू माझा गारुडी, तुझ्या पुंगीची सुरीली तान ऐकून मी वेडी झाले. कर माझं काय हे करायचं? बघा डूल हले हे या मुलींचा काय उले उपयोग? माले सर. तुझ्या प्रेमाची हे बघा सोडलेले या मुलींना परत पाठवा उले तुम्ही. माले सर. अहो तेच ते हो. नेक्स्ट. इतकी वर्ष मी तपश्चर्या करतोय ते ह्यासाठी मी तुझा पिच्छा सोडणार नाही. मला नागमणी दे दे नागमणी. याला बाहेर काढा मला फुले. बाहेर काढायला. मी तुला भस्म उले माले सर. त्याला बाहेर काढा आधी. ए बाहेर निघ, चल. हे बघ इतकी वर्ष मी वाट बघतोय. ए नागराज अरे दे की नागमणी. हे कोण आणले तुम्ही सडलेले? उले माले सर. अहो त्यांना बोलतोय मी. तल अले तल आले थळ. अरे तल मला तर तलायचं तर तल. काय तळायला सांगते? या कुठल्या तळागाळातल्या मुली आणल्यात तुम्ही? सोड त्याला. काय करते ही मुलगी? हे सगळं जर असं होणार असेल तर मी ही फिल्म सोडून जाईन सांगते. बरं होईल. आय मीन बरं मिळेल कोणतरी. वेट वेट वेट. चल ना आले प्लीज. सोड त्याला. नेक्स्ट नेक्स्ट. हे काय चाललंय? किती झाले? उले माले सर. अहो मॅडम ओ मॅडम अहो 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 ऐका मॅडम. ओ मॅडम ओ मॅडम पैसे भरावेच लागतील ऑडिशनसाठी. अहो पण मी चेक देते ना. मी नाही कुठे म्हटलंय. चेक. ए आपण फक्त कॅश घेतो. तू नियम सांगितला नाहीस का त्यांना? अरे सांगितलं सगळं पण ती म्हणते मी स्वाईप करायला तयार आहे. स्वाईप. क्रेडिट कार्ड. हा ए बाई कॅश असेल तर थांब नाही तर आलीस तशी परत जा. चला निघा. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. तुम्ही जरा नीट लक्ष द्या केळेवाले. उले माले सर. तेच ते. तेच ते. मॅडम एक्सक्यूज मी. मॅडम 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 अगं थांब ना. अब, मी तुमची काही मदत करू शकतो? तुम्ही मी संजय या पिक्चर मध्ये मेन रोल करतोय. ओ पण तुम्ही माझी काय मदत करणार? मी जर पैसे भरले नाहीत ना. मी भरतो ना तुझे पैसे. आय मीन तुमचे पैसे मी भरले तर. खरंच? हो. तू माझा गारुडी, तुझ्या पुंगीची सुरीली तान ऐकून मी तुला वश झाले. कर माझं काय करायचं आहे ते कर. येस. संजय वाजव पुंगी. पुंगी वाजव. ए संजय संजय टोचे लाता ती पुंगी वाजव. संजयजी पुंगी पुंगी. अरे याचीच वाजली की काय? ए संजय काय चाललंय? आपण मांत्रिकात मांत्रिक तुम्ही विसरू नका. समोर नागिण आहे आपल्या. डसेल ती फुस.
कशी वाटले मी आय मीन माझी ऍक्टिंग नो नाही 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 छे दुसरं कोणीच नाही तूच नागराणी फायनल आवडली ना पोरी छोले उले माले सर तेच ते हो काय संजय कुमार निदान हा सिनेमा पूर्ण होईपर्यंत तरी आपली पुंगी सांभाळा भोक बुजली ना तर नुसती हवा बाहेर येईल शिरते ना डोक्यात काय आता हे काय आलं ते तुमचं चालू आहे ना काय ऍडमिशन ऍडमिशन अरे याला शाळेत जायचं वाटतं तिकडे बाजूला नाही मग? शाळेत नाही ते तुमचं ऍक्टिंगचं ते हे ऑडिशन आईला कुणी येत यार चला घ्या याला यांना घेऊन काय करू नाही हो आता आम्ही घेणार तुमची साहेब ऑडिशन माधव गाडगे पाटील माधव गाडगे पाटील माधव गाडगे पाटील हा काय तुरुंगातनं डायरेक्ट आला का इकडे नाही तुमच्यासारखे हे अशा ऍडमिशनला बऱ्याच ठिकाणी गेलं ना हो हा ठीक आहे दाखवा काहीतरी ये काय दाखवताय नाही तुम्हीच म्हणला ना काहीतरी दाखवू म्हणून काय दाखवताय पोटावरचे केस नाही मग सिक्स पॅक आहे पण हा तर फॅमिली पॅक वाटतोय नाही सिक्स पॅक हे बघा 1 2 3 4 लांबून नाही दिसत जवळून नाही नको 1 2 3 4 राहायची आता तुम्ही काम दिलं ना बाकीची 2 धक्के देतील बरं का हो ते काय 2 पेग मारणे इतकं सोपं वाटलं तुम्हाला काही कला आहे का अंगात कला दाखवा गाऊन नाही मिळणार आहे त्या कपड्यावर करायला लागेल गाऊन वगैरे आम्ही ठेवत नाही नाही गाऊन दाखवतो मी तुम्हाला अरे देवा आमच्या गावाला मी लावणे गायचो हो? दाखवा हे बघा राग आला असेल तर नका करून निघा तुम्ही नाही रंग द्यायचा नमस्कार करतो ना पहिला हा बघा असा अरे बापरे नमस्कार पहिला काय झालं साहेब आईला डोक्याचा भुगा करून टाकला चल निघित ना काय झालं मला कळेल का जरा तुला माहित नाही काय झालं नाही याला सांगा काय झाले उले माले सर काय झालं सांगा त्याला चल बाहेर चल मेहरबानी करा साहेब मेहरबानी करा असं नका करू लय लांबून आलो मी जा चल असं दूर लुटू नका ना मला अरे बाहेरचं सांगितलं ना बरोबर आहे साहेब जरा तुम्ही समजून बघा ना सर रागावले ना तर जाम डेंजर आहे चल निघ तू चल बाहेर तू बाहेर चल निघ चल नाही काय नाही जरा साहेब. आले गेले नाही सर तेच ते, आत या. दार लावून घे, चल लवकर साहेब, चल. एक डाव चालतं मला. आईला परत आता ही कुठे घालू फुले उले मारले सर अरे बापरे आता ही कोण मुले उले मारले सर नमस्ते आम्ही घेशील तर देशील बँकेची रिकव्हरी एजंट क्रेडिट कार्डचं पेमेंट वसूल करायला आलोय या 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 तू इथेच थांब या 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 काय इकडे या बसा 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 काय साहेब आता ताकाला जाऊन भांड कशाला लपवायचं नाही का मी ना एक फिल्म डायरेक्टर आहे माझी नवीन फिल्म सुरू होती त्याची ऑडिशन चालू आहे इथे हे बघा ओ आय सी फिल्म अरे फिल्म बनवतोस की आम्हाला बनवतोस का पेमेंट करावं लागेल म्हणून नाटकं करतोस क्रेडिट कार्ड वापरताना बापाचा बाल असल्यासारखं खुशाल खर्च करत सुटता सगळं कसं फुकट पाहिजे ए तू समजलास आम्हाला हे बघ मी पेमेंट तर तुला करावंच लागेल का ठोकूकेस तुझ्यावर ए शिरतय काही डोक्यात शिरलं ओ माय गॉड यस यस थँक यू गॉड व्हॉट अ परफॉर्मन्स इतकी वर्ष मी जो परफॉर्मन्स शोधतोय तो आज मला दिसलाय माइंड
तुम्ही लोक सिनेमात, तुम्हाला आवड आहे सिनेमाची? नाही सोडून द्या. हो आहे म्हणजे होती, आहे आणि असणार. हो ना? हे 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 काका. काका म्हणजे काय? का म्हणजे लहानपणापासून आवड आहे. का कशाला? अच्छा, अरे वा. त्याचा काय उपयोग? का उपयोग का नाही? जिथे इच्छा तिथे मार्ग. मी आहे ना उपयोग. तुम्ही दोघं माझ्या टीम मध्ये सामील व्हा. म्हणजे आम्हाला अभिनय येतो? अरे नाही नाही विचारता काय, येतोच. अप्रतिम. तुम्ही दोघं मला जॉईन व्हा. फर्स्ट क्लास काम करू आपण. पण मग ते क्रेडिट कार्डच्या पेमेंटचं काय करायचं? त्याचं सोडा हो. नक्की आमच्यावर राहिलं. पण मी काय म्हणतो, अभिनय हे 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 कोरा कागज था ये मन मेरा लिख देना नाम इस पे तेरा और मेरा. हा दोघं लिहा, नाव पत्ता लिहा. आलोच. अरे काय म्हणतोय की? ओ अच्छा, असं करायचंय? नाही नाही नाही, इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल आहे. काय इंटरनॅशनल आयडिया आहे? म्हणजे नक्की नक्की काय करणार होत आपण? अच्छा, अफगाणिस्तान. ओके ओके, म्हणजे दिसलं की शूट करतात तिकडे तसं. नाही माइंड ब्लोईंग आयडिया आहे की, माइंड ब्लोईंग. नाही करूया ना, का नाही? करूया. अरे टीम माझी सगळी एकदम मस्त आहे. हो सगळे कॉपरेटिव्ह आहेत खूप. हो करूया. नाही नो प्रॉब्लेम, डोंट वरी. या या टेक केअर आहे. टेक केअर. हात कुठे? एकेचा फोन होता ना? हो मला बोलायचं होतं. नो ही वॉज सो बिझी, खूप बिझी होता तू. हा तर या चित्रपटामध्ये एक अतिशय आगळा वेगळा प्रयोग करणार आहे. अफगाणिस्ताननी ऍक्टिंग करणार आहे तो. त्यामुळे या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होईपर्यंत तो कधीच कॅमेऱ्याच्या समोर येणार नाही. केवढी तयारी केली होती मी. एकी कॅमेऱ्याच्या समोरच येणार नाही. असली कसली अफगाणी स्टाईल? एक वेगळी स्टाईल आहे, नाही का? मी समजावून सांगतो. इंटरनॅशनल लेवलची स्टाईल आहे, तुम्हाला कळणार नाही. कसं असतं बघा, अफगाणिस्तानमध्ये नॉर्मली लोक सतत असे का भरलेले, असे बिथरलेले असतात. ते दिसले की लगेच त्यांना शूट करतात. तसं आपण एकेला शूट करणार आपल्या छुप्या कॅमेऱ्याने. या चित्रपटातले त्याचे सगळे सीन्स छुप्या कॅमेऱ्याने शूट होणार. तर सगळ्यात महत्वाचं, या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होईपर्यंत आपल्यापैकी कुणालाच, म्हणजे ऑफकोर्स मी नाही, तुमच्यापैकी कुणालाही एकेला भेटता येणार नाही आणि त्याच्याशी बोलता सुद्धा येणार नाही. इज दॅट क्लिअर? येस सर. तर उद्या आपण आपल्या पिक्चरचा पहिला सीन शूट करतोय. सो आय विश यू ऑल द बेस्ट. सिद्ध्या, तुला तर सगळं माहितीच आहे. काय? म्हणजे ही स्टाईल सगळी माहिती आहे ना तुला? ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. सर या ना. काय? चल. अरे सगळी तयारी झाली आहे? माळ फुले फुले मारले सर. अरे झेंडूची फुले बिले सगळं तयार आहे. नारळ कुठे आहे? आहे ना. द्या. वा दगड. हा नाही हा इथे ठेवलाय. ओ वा. बोला गणपती बाप्पा मोरया. तयारा कधी येईल? रेडी आहेस ना? रेडी सर, रेडी. साऊंड रेडी? हो. मिला रेडी? आला. रोल. ओके सर. येस. नागराज. पुढे जा. नागराज, मी तुमची नागराणी. नागराज.
नागराज पॅन पॅन पॅन. नागराज काय रे तुझं नाव नागराज आहे? नागराज नागराज नाव असतं साहेब. मला सोडून जाऊ नको. मी महादेव. नागराज नागराज तिचा नागराज तुझ्या गळ्यात असेल. ती बाई ओरडते, तिचा नागराज तुझ्याकडे असेल बहुतेक. देऊन टाक तिला. नागराज नागराज थांब. ऐ साला इकडे मुंबईत ऍक्टर बनायला विलापास करून आलो. माझा जवळ होता जिगर आणि 7 फूट फिगर. तिच्या माय या फिगर मुळेच काम पण मिळत नव्हतं. खूप स्ट्रगल केलं पण खचलो नाही. लढत राहिलो आणि जिंकलो. म्हणूनच सांगतो, स्ट्रगल करा, लढा आणि जिंका. साहेब भूक लागली, पैसे दे ना साहेब, पैसे दे ना. चाल पुढे जा, चाल. भूक लागली, पैसे दे ना. पैसे पैसे पाहिजे. एक मिनिट अरे मेहरबानी मेहरबानी दे नागराज 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 मी तुमची नागराणी. नागराज 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 मला सोडून जाऊ नको. नागराज नागराज. हॅलो. हा बोल सिद्धू. गौतम उद्या आपली टीम रेडी ठेव. एकेची PRO शी मीटिंग आहे. ग्रेट, मस्त काम केलंस तू सिद्धू. गेट रेडी टू शूट एके. अफगाणी स्टाईल. येस. काय आपलं हो हात कुठे? काय तू इथेच? तू अजून इथेच? जा ना त्या एके पाशी जाऊन रिफ्लेक्टर पकड ना, जा ना. पण मी काय म्हणतो, ते पेमेंटचं काय? बँकवाले विचारतात हो आम्हाला. आईला मराठी माणूस ना सुधरायचा नाही. ए तुला पेमेंटचं बोलायला आता ही वेळ मिळाली आता? नाही म्हणजे आमच्या नोकरीचा प्रश्न. तुझी नोकरी गेली? अरे बाबा ठीक आहे, चल जा, जाऊन सांग तुझ्या बँकेत मी करतो पेमेंट. निघ चल. नको करू काम, निघ. मला काम करायचं. नको करू काम, निघ. नाही मी करतो पेमेंट, जा तू. निघ. करायचंय. नाही म्हटलं ना, निघ. चल. करायचंय. मग पेमेंट कॅन्सल. नाही तर निघ. चल. नाही ठीक आहे. हा चल जा, पकड रिफ्लेक्टर. जा लवकर, जा लवकर. चल तयार हो. ज्याला बघावं तो आपला नुसता भरत भरत भरत. अरे आम्ही काहीच नाही का करत? तो रजनीकांत बघा काय काम करतो आणि आम्ही अग्निकांत काय करतो. सर मी बघतो. बघू नका हो, नुसते माझ्याकडे बघताय तुम्ही. नुसते बघू नका, काहीतरी करा. होय सर. आणि नुसतं प्रोजेक्ट चांगलं असून उपयोग नाही हो. स्क्रिप्ट उत्तम असलं पाहिजे. होय सर. आणि स्क्रिप्ट चांगलं असेल ना तर सगळं चांगलं होतं. बरोबर. आणि आम्ही तुमच्यासाठी पैसे मोजतो. कशासाठी? बरोबर. आमची पब्लिसिटी करून देण्यासाठीच ना. हो. मग करा ना आमची पब्लिसिटी. मी काय करू सर? मीडियावाल्यांची अशी तक्रार आहे की तुमच्याकडे पत्रकारांसाठी वेळ नाही आहे म्हणून. श्री 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 हुक्का बाबांच्या ध्यान मंदिरासाठी सगळा वेळ जातो. उगाच बाबांचं नाव घ्यायचं नाही. आज जो मी काय आहे तो हुक्का बाबांमुळेच. होय सर. हुक्का बाबा. तू घे. अरे काय करतोयस? संजय हे काय चाललंय? कुठल्या घाणेरड्या बायकांबरोबर गप्पा मारत बसलायस तू? रेखा कुठे आहे? रेखा. रेखा सर मीच रेखा.
ओके ओके तयार आहेस का तू गुड गुड व्हेरी गुड सगळे तयार आहात मी इशारा केला की तुम्हाला गाडीकडे जायचंय पुढचं सगळं तुम्हाला माहितीच आहे हा? सर पण मी काय म्हणते म्हणजे ह्या सीन मध्ये आपण एके सोबत काम करतोय बरोबर. तेव्हा एके सोबत एकदा चर्चा झाली असती ना म्हणजे बरं झालं असतं म्हणजे काय ना त्याला कळलं असतं की तू कोणाबरोबर काम करतोय ते त्याची काही गरज नाहीये कळलं तुला अफगाणिस्तान लक्षात आहे ना हा तो जर चिडला तर तू आयुष्यात पुन्हा कधीच कुणाबरोबरच काम करू शकणार नाही चालेल हा चला रेडी रेडी अलर्ट राहा तयार राहा आणि हे बघा रिटेकला चान्स नाहीये रिटेक नाही अपमान रेखाचा अपमान नाही. हे बघा तुम्ही जरी नसलात ना तरी मी स्ट्रिक्टली प्रोफेशनल आहे नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हवा तसा सीन मी देईन येस नाही नाही ते बरू दे पण रिटेकला चान्स नाहीये काहीतरी करा होय सर प्लीज होय सर मी करतो सर ये तुझ्या राईटला वळ ना राईटला मी करतो सर टाईट शॉट नागराज हिस. तू फक्त माझा आहेस ती साठवी चांडा आणि नागराणी तुला माझ्यापासून हिराव पाहते ए मिकी ए आईला हा ना झाड पाले म्हणजे खरंच सर उले माले तू फक्त माझा आहेस तू माझा आहेस नाही नाही किरण नाही मी लालबाई मी तुझी लालबाई तुझ्यावर अतोनात प्रेम करणारी तुझी लालबाई नागराज तू नाग आहेस पृथ्वीवर ये आठव तू नाग आहेस पृथ्वीवर ये बाबा 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 ती लालबाई म्हणते तू नागराज आहेस मी नागराज आहे लालबाई मी असं करून नागराज करून मला सारखी चिडवते बाबा खरंच सांगा मी नाग नाहीये ना माझा जन्म त्या लालबाईसाठी नाही ना झाला बाबा सांगा ना बाबा तुमच्या दिव्य दृष्टीने मला सांगा की मागच्या जन्मात मी नाग नव्हतो ना नाग ती बघा आली बाबा ती बघा आली लालबाई वत्सा ही माझ्या मोबाईलची रिंगटोन आहे फणा खाली घे आधी तू नाग नाहीस मी खरंच नाग नाहीये ना तुम्ही पाहिलं तुमच्या दिव्य दृष्टीने अरे ती तुझी चाहती असेल माझी चाहती एवढी भयानक लालबाई लाल कपड्यातली अरे जरी तिची असतील लाल काय वस्त्र तरी ती एक स्त्रीच होती ना हो अरे माझ्यासारख्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी असताना तू घाबरलास कशाला अरे पुरुषासारखा पुरुष तू न घाबरता केलीस का नाही तिची काय विचारपूस करायला हवी होती राधा मीरा ह्या कशा कृष्णाच्या प्रेमात डुंबून गेल्या होत्या हो तशी ती सुद्धा तुझ्या कलेवर नित्यांत आदर करणारी एक गुणी चाहती असेल जय हुक्का बाबा बेला संजय बेला काल तू मला जे नवचैतन्य दिलंस माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिलीस रोज जर अशीच मला साथ दिलीस तर आपण या फिल्म इंडस्ट्रीवर राज करू आज की सुपरहिट जोडी सुपरस्टार संजय कुमार आणि बेला क्या बात है बाप खरंच संजय असं होईल माझ्यावर विश्वास ठेव बेला तू रोज जर मला असं नवचैतन्य दिलंस ना तर तुझं हिरोईन होण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल पण संजय काय झालं बेला या सिनेमात माझे फार कमी सीन आहेत रे हो ना आणि एकीसोबत काम करायची तर संधीच मिळत नाहीये
त्यात ती रेखा बघ ना. कुठे? नाही नाही म्हणजे अख्ख्या सिनेमात फक्त तीच दिसतीये. आपलं काय होणार रे? तू होशील मोठा सुपरस्टार संजय कुमार आणि मी राहीन इथेच. काहीतरी कर ना प्लीज. अगं वेडाबाई, अशी रडू नकोस. मला सगळं कळतं ग, पण माझ्या हातात काहीच नाही. कारण तुझे सीन वाढवणं माझ्या हातात नाहीये, ते एका व्यक्तीच्या हातात आहे. कोण? तोच रायटर जालिंदर. जालिंदर? जालिंदर डार्लिंग. ह्या सीन मध्ये मी मांत्रिकाचा एक वेगळा अँगल लोकांसमोर आणणार आहे. म्हणजे समजा मांत्रिक उभा आहे, म्हणजे हे बघ, म्हणजे समजा असा उभा आहे, हे बघ. म्हणजे काय दिसेल ना सर? हा. सर काय दिसेल? सर घाबरताय काय? मला ओळखलं नाही? अरे केस आले? केस आले नाही सर, उलेम आले. अरे डोक्यावर केस आले. केस आले नाही, माझी गॉन केस झाली. काय झालं काय नक्की एवढं? सर तसंच घडलंय. काय? बेलासाठी मी काही सीन्स लिहिलेत, बघा ना. बघू. हे असे सीन एके सोबत काय गरज आहे? सर सिनेमा हिट करायचा असेल तर असे हॉट सीन असायला काय हरकत आहे? हे सीन जर ठेवले ना तर मज्जा येईल, मज्जा. अहो पण बेलाची तयारी आहे का? आहे. हाय सर. या हे घ्या, बसा. सर मला अजून एक. सर हा. माझी या सीन साठी तयारी आहे. तयारी आहे? काय सांगतेस काय? घ्या घ्या. सीन्स वाचलेत ना तू? त्यात काय माहिती तुला नक्की? हो सर. वा. जालिंदरने मला विश्वासात घेऊन सारं काही समजवलंय. हो ना रे जेल्या? सर या कथेची गरज आहे ही, आणि मी माझ्या रोलसाठी काहीही करेन. आय मीन सर काळ बदललाय. पूर्वीसारखं दोन फुलं एकमेकाला अशी चुंबन घेतायत किंवा खिडक्यांची दारं अशी फाडफाड वाजतायत, हे सगळं आता नाही दाखवू शकत ना? करेक्ट. बरोबर ना जेल्या? करेक्ट. हे घे तुझी लाल लाल 2 सफरचंद घ्या. थँक्यू सर. आता हिची तयारी आहे तर मग मला काय प्रॉब्लेम आहे? मी पण खातो ना. हॅलो 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 गौतम, अरे एकेची टीप लागली. काय काय सांगतोस? लगेच निघतो. बेस्ट. हे चला चला लवकर, एकेचा मूड आलाय काम करायचा. चला. रेडी आहात का? चल पुढे हो, पुढे हो. काय करतोयस? पुढे हो ना. एके आला, एके आला. खाली घे, खाली घे. पुल बॅक कर, पुल बॅक. कोण? अरे टाक 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 टाक. गाडी बसला की चार्ज करा. नागराज, नागराज थांब. मला सोडून जाऊ नकोस नागराज. नागराज, तू जर माझा झाला नाहीस तर मी तुला दुसऱ्या कुणाचाही होऊ देणार नाही. हेस, किती साधा भोळा आहेस रे तू. नावाप्रमाणेच निरागस भाबडेपणा आहे तुझ्या स्वभावात. खरंच किती किती छान नाव आहे तुझं. जालिंदर. उलेमाले. जालिंदर उलेमाले. हा, उले माले. वाव. तुला माहितीये काय? तुझ्या नावातला जो वेगळेपणा आहे ना, तो तुझ्या लेखणीतही आहे. म्हणून तर तू इतकी छान स्क्रिप्ट लिहू शकलास. तुला आवडली माझी स्क्रिप्ट? खूप 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 आवडली. जालिंदर ए जेलिया. बेलू
तुझ्या तोंडून माझं नाव ऐकायला किती छान वाटतं ना चेल्या. पण तुला काय सांगू, मी किती खस्ता खाल्ल्याय ही लिखाणाची आवड जोपासायला. स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर बऱ्याच निर्मात्यांना भेटलो, अक्षरशः जोडे झिजवले. घरातले तर काय बेअक्ली आणि नालायकच समजायला लागले होते मला. खूप खचून गेलो होतो मी. मग पण शेवटी माझ्या मेहनतीचं फळ मिळालं. गौतम सरांनी खऱ्या अर्थाने माझ्यातल्या लेखकाची कदर केली आणि मला संधी दिली. जॉली, तो पण आलाय. तू जॉली. मी जॉली. जॉली डॉली. मला नाही आवडलं हे. अख्ख्या सिनेमाभर ती रेखाच दिसतीये. मी तर फक्त नावासाठीच हिरोईन आहे. बेला, बेलू, बेलुटली, बेलुलुलू, कशाला नर्वस होतेस तू? मी वाढवलेत ना तुझे सीन्स. पण तू रायटर आहेस, ही स्क्रिप्ट तुझी आहे. मग तू नाही वाढू शकत का माझे सीन? अगं असं काय करतेस? मी काय करणार आहे? हे बघ, आपल्या फिल्मचे निर्माते गौतम सर आणि दिग्दर्शकही गौतम सर. मग शेवटचा निर्णय त्यांचाच असणार ना. अगं ते आपल्या युनिटचे हेड आहेत. ही इज अ कॅप्टन ऑफ द शिप. गौतम सर. हो. एके गाडी आतमध्ये पार्क करायला सांग. सर. ओके. वेरी नाइस. वाव, ग्रेट, करेक्ट है. वेरी नाइस, सुपर्ब है. अच्छा लग रहा है ना? खूपच छान सर. यामध्ये आणखी एखादा कलर असेल तर दाखव. एके बरं, आपलं शूटिंग कधी आहे? सर फ्रायडे, शुक्रवारी 4 वाजता फिल्म सिटीला. फ्रायडे, फिल्म सिटी. येस. ओके, डन करून टाक. ओके सर. इमिजिएटली पुढच्या तारखा विचारून घेता. ओके सर. हॅलो, बघ दॅट वन. एके काँग्रेट्स काँग्रेट्स काँग्रेट्स. थँक्यू. पण कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे तुमची ती अफगाणी स्टाईल मध्ये ऍक्टिंग करायची पद्धत सॉलिड भन्नाट. थँक्यू. काय नागराजाचा रोल वठवलाय तुम्ही सर. मला तर क्षणभर असं वाटलं की खरंच एखादा नाग आपल्या समोर उभा राहिलाय की काय. आणि तुमच्याबरोबर काम करताना भरपूर काही शिकायला मिळतं. त्याची काही गरज नाही म्हणा, पण तरी सुद्धा आय एन्जॉयड वर्किंग विथ यू एके. तुम्ही हिस 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 भाई. येस, मला ओळखलेत ना. मला माहितीये चांगलं काम करणाऱ्यांना सगळेच लक्षात ठेवतात. यु नो. एके थँक्यू सो मच. एनिवेज शूटिंगला भेटूया. ओके बाय. लव यू एके. बाय. एक्सक्यूज मी. कोण आहे? कोण आहे? बाबा तुम्ही? बाबा 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 मला वाचवा. शांतीधर, शांतीधर. काय झालं? बाबा ती लालबाई परत आली आहे. ती नागिन मला सोडणार नाही. बाबा मला वाचवा. बाबा मी काय करू, मला सांगा राव. शांत हो, शांत हो. काय झालं? काय म्हणते ती? बाबा ती म्हणते मी नागराज आहे आणि ती नागराणी. गेल्या जन्मीचं अधुरं प्रेम, ते मिलन, त्याशिवाय सोडणार नाही ती मला. गेल्या जन्मीचं प्रेम? त्या लालबाईशी मिलन, ते प्रेम. बाबा कसं शक्य आहे ते? का शक्य नाही? तू मनात आणलंस तर. पण बाबा ती नागिण आहे. मला ती एक भक्तीनं वाटते. तुझ्या कलेची चाहती, तुझ्या प्रेमासाठी ती वेडी झाली आणि तुझ्या मिलनाशी वेडी आस लावून बसली. जोपर्यंत तू तिची घेणार नाहीस दखल, तोपर्यंत तुझा पिछा सोडणार नाही ती. तू काम का नाही करत? काही दिवस आश्रमात येऊन राहा माझ्याबरोबर, माझ्यासोबत. चिंता करू नकोस. ती लालबाई आली तर करून टाकेन तिचा काय इलाज. तुला मनशांती मिळेल. बाबा बाबा माझ्यासाठी लय मोठा आहे तुमचा काय आधार. हो का बाबा की? अरे जय हो.
हुक्का बाबा की जय हो. अरे गौतम, यार लोचा झाला. एकेचा पत्ताच लागत नाहीये. कुठे गायब झालाय कोणास ठाऊक. गायब झाला म्हणजे? तू चौकशी केलीस ना नीट? अरे बाबा, सगळी फिल्डिंग लावली होती, पण आता कुणालाच माहित नाही. काय करायचं आता? काहीतरी करावंच लागणार ना, काहीतरी मार्ग काढायला लागणार. अरे काय मार्ग काढणार? त्याची वाट बघणं एवढंच आपल्या हातात आहे. कुठे सापडणार तो? सापडला. कोण? एके. कुठे? आपल्या ऑडिशनला आला होता एक जण. अरे एक जण, कित्येक जण आले होते ऑडिशन. येस, पण एकच मास्टर पीस होता. असा जाड भिंगांचा चष्मा, खूप असे गावंढळ घाणेरडे कपडे, दाताला तारा लावून आला होता. काय त्याचं नाव यार? मिलिंद का मनोज? माधव बहुतेक. माधव नाही रे आठवत. आपल्याला एकदा टी शर्ट वर करून त्यांनी 4 पॅक दाखवले होते. मग मला म्हटलं होतं तुम्ही काम दिलं तर अजून 2 पॅक लगेच येतील. आठव ना? हा हा हा, ते ध्यान. तो चिरकुट. येस. अरे हो यार, तो. अरे पण तो एकेसारखा दिसतो, पण एकेसारखं बनणं त्याला जमेल का? एकेसारखं चालणं बोलणं शक्य नाही. अरे कुठं तो येडा माधव आणि कुठं एके सुपरस्टार. मेळ नाही बसणार, म्हणजे मॅच नाही होणार. अरे पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? अरे पण तू त्याचा नंबर लिहून घेतला होतास ऑडिशनच्या वेळेला? हो घेतला होता. शोध पटकन. ठीक आहे. इकडे शोधायचं आपल्याला. हो. एक मिनिट अंकल. माधव घाडगे पाटील कुठे राहतात इकडे? मी काय अंकल वाटलो तुम्हाला? आजोबा. गौतम तू पण ना. हा सोबा. एक मिनिट. ए पता जरा सांगोगे? ओ माधव घाटगे पाटिल वहाँ कहाँ रहत हुआ? वो नहीं है ऐसा दातवा है, जाड़ भिंगों का चश्मा है, कहाँ रहत हुआ? तो तर पहिले माळ्यावर राहतो. पहिला मराठीत बोलतो भैया. भैया कोणा बोलता? नाही सॉरी. चल ना. चल. आईला आपण त्याला भैया समजत होतो, तो तर मराठीच निघाला. हा हे गाडगे पाटील. मी ओके. हो. कोण हाय? नमस्कार. कोण पाहिजे? नाही घाडगे पाटील पाहिजे. हे बघा, मी पाटील. ते माग बसला हाय ती ते घाडगे. मी पाहिजे का ते बी पाहिजे का दोघं बी पाहिजे ते पहिल्यांदा सांगा. नाही ऍक्च्युली आम्हाला तुम्ही दोघेही नको आहात. आम्हाला माधव हवाय. माधव घाडगे पाटील. तुम्ही कोण? काय काम काढलं? मी गौतम. कोण गौतम? मी गौतम. हो, फिल्म प्रोड्युसर, डायरेक्टर, ऍक्टर, सिंगर. हो नाही म्हणजे काय की मध्यंतरी माधव आमच्याकडे आला होता ऑडिशन साठी. आता का बया? ऍडमिशन? आणि ती कशा पाय म्हणते मी? ऍडमिशन नाही, ऑडिशन. सिनेमात काम मागायला, हिरो बनायला. तो गाढव हिरो बनणार. अव गावाकडे त्यांनी काय घोळ घातला माहित नाही. या तिकडे आला. किती वेळा त्याला सांगितलं बाबा र सिनेमाचं ये डोक्यातलं काढून टाक, पण ऐकलंच नाही बघा त्यानं. अव गावाकडे पोहोचलाच नाही बघा त्यो. एवढ्या मोठ्या मुंबईत कुठे शोधायचा हो त्या पोराला? बरोबर.
लावला ना तो तर इकडे पाठवू नका मग थेट गावाकडे पाठवा माधव अरे गेला कुठे? बघू आपण हो असू दे अहो, काय गेलं? अहो रडताय कशाला काय नाही रडताय कशाला रडू अहो नका हे बी गेलं आणि ते बी गेलं हो तेही तुम्ही बरोबर काय आहे. बघताय वाकून नाही काही नाही चला. हो चला नॉनसेन्स कुठलं वय नाही खाय नाही वाकून बघायचं अरे गौतम माधव माधव गौतम कोण? अरे माधव तो बघ तो चल वळ गाडी वळ हा बघ एक वाढाली अरे तुम धंदे का फोटो कुठं आहेस तू? अरे कुठे शोधतोय मी तुला? अरे गौतम हा हॅलो अरे तुझ्या घरी पण गेलो होतो तिथेही नव्हतास तू. माधव अरे तू आहेस कुठे? बॉलिवूड तुझी वाट बघताय. चल 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 बस चल. लय भूक लागली लय मारण्याची एक इडली आणि वाढाले काय जय हनुमान ज्ञान गुरु सागरे. माधव मिठी मार. अरे रोलिंग सुरू आहे चल ना. सदा सर्वजा योग तुझा करावा तुझे कारणी देह माझा पडणार दुर्गे दुर्गट भारी तुझं संसारी माधव त्याला बघ माई सॉरी तुला नाही जा ना पुढे ये लवकर. काय पुढे त्या सापांना पार करून पुढे जा आणि जवळ घे तिला. कसा जवळ घेऊ वामांगी रोखुमाई तिचे दिव्य शोभा तुझा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको शिव नको उपेक्षू नको रे शिव नको जा पुढे जा पुढे जा मिठी मार जवळ घे तिला. जा ना जा जातो ढकलू रे चल ना चल. गौतम सर तुम्हाला मी आवडत नाही का? नाही आवडत. हा? नाही आवडत असं नाहीये. म्हणजे आवडते की नाही? खूप आवडते तुझी ऍक्टिंग. सॉलिड ज्ञान आहे तुला या क्षेत्रातलं. खोट. खरंच. आणि नागराणीच्या रोल मध्ये काय जान आणली तू. मग माझा रोल एवढा लहान का? तिच्या एवढंच ना. वाढवू ना मोठा करू तुझा रोल. आहे काय मीच आहे ना. ओ गौतम तू किती चांगला आहेस. गौतम साहेब हा माझ्यासाठी लय मोठे चान्स दिलाय तुम्ही लय मोठे चान्स. पहिल्यांदा मी सिनेमाचं काम करते एवढं मोठ्या. बघ काय करायचं या सीन मध्ये ती तुझ्याशी समोरून येईल. ऍक्शन समोरून अशीच येतात. अशी नाही अशी त्याला मागून म्हणतात. समोरून ते येणार समोरून अशी मिठी येईल. मार बरं आणि तुला अशी तू छान मिठी मार. हाय गौतम सर. हाय. काम कर. गुड कॅरी ऑन. चला टेक करूया. हाय मॅडी. हाय अरे केस गेले नाही सर उले मारले. तेच ते. हे का पडलं तुमचं असं काय हे इतकं नको कपाळा जाईल. सरळ करा वळवा. हा चल सिद्ध्या रेडी. चल करूया का? काय लावलंस ब्लॉग बघू. काय लावलं? सगळ्यांच्या समोर मी काय म्हणतो आपण कॉपच्या जाऊन करूया की. अरे हे काय कर. हे शॉर्टचं म्हणते ती. वेडाच आहेस तू. तुला माहित नाही काय करायचंय.
अरे बाबा ऍक्टिंग आपला रोमॅन्टिक सीन आहे, तू करशील ना व्यवस्थित? व्याजो की काय मी आपल्याला एक चान्स गावला की आपण बघा काय करून जाऊ. बेलाबाई, तुम्ही माझ्या सांगते हा सीन करायला तयार आहे ती? रोलची डिमांड आहे, द्यावाच लागेल. त्याशिवाय मी या चित्रपटातली हिरोईन आहे. बाई लय मोठं आहे तुमचं. मन लय मोठं आहे तुमचं. असू द्या. कॅमेरा रोलिंग ऍक्शन. व्हेरी गुड. काढे. मस्त. माधव कुठे? इम्पॉर्टंट सीन करायचा होता यार, आणि हा एके पण. अरे सिद्धू, आज क्लायमॅक्स शूट करायचा आणि एकेच नाही, एके नाही तर रौनकच नाही यार. येईल रे तो, त्याची कामं आटोपली ना, येईल तो. जातोय कुठे? नाही तर काय, मला जेव्हा शॉपमध्ये भेटला ना तेव्हाच म्हणाला शुक्रवारी त्याचं फिल्म सिटीमध्ये शूटिंग आहे म्हणून. हो. तू एकेला भेटलीस तू? कशाला? तरीच म्हटलं हा एकाएकी गायब कसा झाला? काय घाई काय होती एवढी? काय गरज होती त्याला भेटायची? मला त्याला त्याच्या अभिनयाची दाद द्यायची होती. तुला दाद? गौतम शांत राहा. गौतम अरे एक मिनिट. शूटिंग कधी आहे? शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता. शुक्रवार? अरे शुक्रवार म्हणजे आजच आहे सर. सर म्हणजे आपण पण बघायला जायचंय. हे बघ, ओ वेडे झाले का तुम्ही? उरले मारले सर. गप्प बसा. आज 4 वाजता फिल्म सिटी. एके कुठे जाशील? आला. जय हुक्का बाबा. मोकळा श्वास घेतल्यानं खरंच खूप बरं वाटतं. वाघिणीने फार वैताग आणला होता. हुक्का बाबा तर हुक्का बाबा. बाबा अरे क्या हो भाईजान, किधर हो? तुझ्या औषध खाल्यान कोल्यांता. हे तुझ्या आता तू काय माझ्या तावडीत सुटलास नाही. माका नागमणी हवो. ते नागमणी. नागमणी खया. सॉरी. आता प्रत्येक जन्मात मी तुझो पाठलाग करतलाय. ते नागमणी. अरे मी कुठे नागराज आहे? मी नाही. ते नागमणी. दुष्ट मांत्रिका, तू माझ्या नागराजला स्पर्श तर करून बघ. नाही जर तुला ठेचून टाकला तर नावाची नागराणी नाही. खबरदार. बाबा माझ्या. Oh shit. आय एम बिग फॅन ऑफ यू. आज मी तुम्हाला प्रत्यक्षात शूट करताना पाहणार. वाव. एके तुमचा खून झाला. माझा खून? नागराज अरे माझा खून. नागराज यांची नागराणी. नागराज. थँक्यू. अरे जाम ओव्हर करतो हा. मला सोडून जाऊ नका नागराज. मला एकटे सोडून जाऊ नका. नागराज. पण काही म्हणा, एके जीनियस. काय ऍक्टिंग करतो तो. कसले सॉलिड सीन्स दिलेत त्यांनी. काय गौतमजी? सीन्स होणारच होती चांगले. डायरेक्टर कोण आहे? नाही पण तुम्हा सगळ्यांची साथ मिळाली नसती ना तर एकेने एवढी नॅचरल ऍक्टिंग केलीच नसती.
म्हणजे करू शकलाच नसता. आपण त्याची अफगाणी स्टाईल प्रत्यक्षात उतरवली आपण. मग ग्रेट कोण आहे, तो का आपण? ऑफकोर्स आपण. नाहीतर असले फालतू नखरे आपण कोणाचेच खपून घेत नाही. सगळी कामं करायला लागतात बाबांनो, उगाच कोणी मोठं होत नसतं. काय हात कुठे, तुम्ही तर या कामाचे पैसे नाही देत, किमान बँकेचं पेमेंट तरी करा. झालं तुझं सुरू? हा झालं सुरू? देणार आहे पेमेंट. हा देणार आहे, कळलं? पुढवणार नाहीये तुमचे पैसे. एवढा सिनेमा येऊ दे रे, मग बघ तू. माझं खूप मोठं स्वप्न साकार होणार आहे या सिनेमाच्या रूपाने. खूप सोसलं रे मी, खूप सोसलं आजपर्यंत. एक संधी मिळावी म्हणून, एक संधी. काय 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 केलं नाही. हा स्टुडिओतला कचरा साफ केलाय मी, हिरो हिरोईनच्या चपला उचलल्यात, प्रोड्युसरच्या शिव्या खाल्ल्यात, अरे वाटेल तसे अपमान पचवलेत मी, एक संधी मिळावी म्हणून. पण आजपर्यंत कायला वाट्याला फक्त फ्लॉप 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 फ्लॉप. एका शब्दाभोवती आयुष्य फिरतंय. अपयश अपयश आणि मी जणू काही जन्माचे सोबती असल्यासारखं. त्यात माझी बायकोही गेली मला सोडून. तुमच्या कोणाचा विश्वास नसेल ना माझ्यावरती, तर तुम्ही सगळे सुद्धा जा मला सोडून. प्लीज असं बोलू नका. कोणीही नसलं तरी मी तुमच्या सोबत आहे. अरे गौतम यार, एवढा कसला सेंटी होतोस? हे बघ, मी कधी डाऊट घेतलाय का तुझ्या कामाबद्दल? घेतलाय का कधी डाऊट? डोंट वरी यार, आपला पिक्चर कम्प्लीट होणार आणि सुपर हिट होणार. जबान आहे आपली. हो यार, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. गौतमजी, तुमच्यावर जर विश्वास नसता ना, तर मी या फिल्मसाठी तयारच झाले नसते. विश्वास ठेवा, आम्ही सगळे तुमची साथ कधीच सोडणार नाही. हो सर. सर, आपली ही सगळी टीम ना कुटुंब आहे, आणि या कुटुंबात तुमचा सगळ्यात मोठा आहे अनुभव. तुम्ही म्हणजे ना खाले पिले सर, उले माले. नाही, पण एक गोष्ट खरी आहे, तुमच्या सगळ्यांच्या मदतीशिवाय हा चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही. सो थँक्स टू ऑल ऑफ यू अँड चिअर्स. चालू द्या, चालू द्या, चालू द्या. नजर ठेवा, काय करतायत, कुठं करतायत, कसं करतायत. त्यांच्या प्रत्येक हालचालीची इत्याभूत बातमी माझ्यापर्यंत पोचवा.
घ्या गरम आहे. काय चहा नकोय नको चहा नकोय. तुम्हाला घ्या ना चहा. थंड थंड हवाय तुम्हाला. नको नको थंड चल. नको? थंड चल जा तिकडे. हॅलो अरे एके हुक्का बाबाच्या ध्यान मंदिरामध्ये जाणार आहे. ओके तू तयारी कर, आम्ही घरी पोहोचतोच. येस. हे असं कळलं. चला वीरांनो. वीरांनो म्हटलं रे मी. वीरांनो शेवटच्या मोहिमेच्या तयारी लागा. क्लायमॅक्स शूट करतोय आपण. काय म्हणजे एकेचा फोन आला होता? येस. मला या माणसाच्या कामाची पद्धत ना भयंकर आवडली. अत्यंत सिन्सिअर माणूस आहे हा कामाच्या बाबतीत. बेला बेबी या पिक्चरचा क्लायमॅक्स आपण तुझ्यावर आणि एकेवर फोकस करतोय फक्त. वाव. या क्लायमॅक्सची जान तुझ्या हातात आहे. सो काहीही करून एकेला त्या खंडर पर्यंत आणण्याची जबाबदारी तुझी. डोंट वरी गौतम, हा. मला सगळं काही माहित आहे. हा, एकीची काळजी तू नको करूस. त्याला तर मी बघून घेईन. ते सगळं माझ्यावर सोड. आतापर्यंत त्याला कळलं का की आपण शूट करतोय ते? बस यापुढेही तसंच चालू ठेवायचं. अफगाणी स्टाईल ऍक्टिंग. हे सगळं तुला माहितीये? हो. हगलास? हगलास तुझा, हगलास माझा. घे. चिअर्स. अरे पोलीस. पाठी घे. माझ्या जीवावर उठले सगळे. हँड्स अप. पोलीस. स्वतःचा जीव प्यारा असेल तर हात वर कर. अजून हँड्स अप. हँड्स अप. अहो पण ते हँड्स अप. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हो. मी सुपरस्टार एके हंगल. सुपरस्टार अग्निकांत अग्नी कुरमुरे. आयशे दारू बी तुला लागत असेल खायला. बसायचं का बसायचं? अरे काय म्हण. अरे तू काय. जा 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 जा. जाऊ. हा जा जा. नागराज, नागराज माझ्यासोबत चला. तुझ्यासोबत? हा, या कलियुगात पुन्हा आपलं मिलन अधुरं राहण्याआधी माझ्यासोबत चला. गुड गुड. पण तू कोण आहेस? मी नागराणी. नागराणी? हा, तुमची प्रिया. गेल्या जन्मीची तुमची अर्धांगिनी. आपलं अधुरं प्रेम आठवा. ओळखा मला. हे त्या मांत्रिकाचे मंत्रलेले साप आहेत. हे आपल्याला बिळखा घालण्याआधी आपण इथून निघून जाऊया. आपला जीव वाचवायचा असेल तर चला. माझी नागराणी आहेस. मी नागराज. नागराज आहे मी. आपण जायचं. चला नागराज. मी नागराज आहे. नागराज आहे मी. आपण या दुनियेपासून दूर दूर जाऊया. आपली एक दुनिया वसूया. चला नागराज. दूर जाऊया आपण. नागराजा माका नागमणी हो. दे नागमणी. कुठला नागमणी? नागराजा दे नागमणी. माका नागमणी हो. सोडा त्याला नागराज. नागराज
आपल्या मिलनाची वेळ टळून जातीये. होय नागराणी, मला आता कळून चुकलंय. मीच तुझा नागराज आहे आणि माझा जन्म तुझ्यासाठीच झालाय. आणि आज आपलं मिलन काही झालं तरी होणारच. पुंगी वाजली रे प्रेमाची, मिलनाची 14 तारीख, प्रेमाचा दिवस. बोला नागराज बोला. अगं पण अशुभ वगैरे सोडा, तुम्ही नागराज आहात. हा तुमचा पुनर्जन्म आहे. तो पहा चंद्र, आपल्या मिलनाचा साक्षीदार. बोला नागराज बोला, रात्र सरत आहे. बोला नागराज. नागराणी, एवढी घाई काय? अगं हा चंद्र देखील कुठेच जाणार नाही, इथेच थांबणार आहे. ही रात्र देखील इथेच थांबणार आहे. कारण आज आपलं मिलन आहे. 14 फेब्रुवारी हा आजचा दिवस सारे प्रेमी जीव या भूतलावर प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करतील. आणि आजच्या दिवशी सगळ्यांच्याच प्रेमाची पुंगी वाजणार आहे. खरंच? तुझ्या गळ्यात शपथ. इन्स्पेक्टर साहेब, हे बघा काय चाललंय. काय चाललंय काय तिकडे? आता माझी सटकली. हा सगळ्याला हात. बाबा, बाबा मी नागराज आहे. ए भवाने, ए उठ. साऱ्या सर्पजातीचा मी रक्षक आहे. बाबा मी नागराज आहे. काय तर म्हणे अफगाणिस्तान गेला पिक्चर डब्यात. आमच्या सगळ्या मेहनतीवर पाणी. तुमचं सगळ्यांचं तर ठीक आहे रे, पण मला तर या माधव सारख्या बरोबर रोमॅन्टिक सीन द्यावा लागला. त्याचं काय? नाही ते करावं लागलं. सगळं फुकट. माझे तर 3 भाऊ आणि 5 बहिणी. त्यांचं पोट कसं भरणार आहे? वाटलं होतं काहीतरी करून दाखवायची संधी मिळाली आहे, नाव होईल, पैसा मिळेल. सगळ्या स्वप्नांचं मातेरं झालं. माझ्यासाठी तर हे हवं हवंसं वाटणारं सुखद स्वप्न होतं. एके सोबत काम करायला मिळालं हेच खूप झालं. खरं तर आपण सगळ्यांनी गौतमजींचे आभारच मानायला हवेत. नाहीतर तुमच्यासारख्या ज्युनियर आर्टिस्टना कोण ब्रेक देणार होतं? शाईला आमची तर सगळ्याच बाजूनी लागली ना वाट. हो ना. चला ह्याच्यामुळे बँकेची नोकरी खतऱ्यात घातली आपण. वाटलं होतं म्हणजे पिक्चर आल्यावर हा गौतम बँकेचं पेमेंट क्लिअर करेल आणि कुठे ना कुठे या फिल्म लाईन मध्ये आपलं पण करिअर होईल. पण सगळं प्लॅनिंगच फिसकटलं. यांनी आपल्याला चुकीचा मार्ग दाखवला. म्हणे मी आज पुन्हा एकदा हारलो. पुन्हा एकदा. तू म्हणतेस ना तेच बरोबर आहे म्हणे. मी काहीच करू शकत नाही ग. खूप मोठा गुन्हा घडला माझ्याकडून की मी माझ्यासोबत त्या सगळ्यांच्या स्वप्नांवर सुद्धा पाणी फिरवलं. काही हक्क नव्हता मला त्या सगळ्यांच्या भावनांची खेळायचा. काहीच हक्क नव्हता. खूप पाठिंबा दिला मला. खूप विश्वास दाखवला त्यांनी माझ्यावर. पण मी मात्र त्या सगळ्यांच्या पदरात फक्त निराशा टाकली. अपयश टाकलं फक्त. खरं आहे तू म्हणतेस ते खरं आहे. अपयशी माणूस अजून काय करू शकतो? अपयशी माणूसच यशासाठी काहीतरी करू शकतो. येस.
काय करू? सर, माझे 3 भाऊ आणि 5 बहिणी यांचा सवाल आहे. मला परत गॅरेजमध्ये हवा भरायचं काम करायचं नाहीये सर. थोडा विचार करा ना. आमचं भविष्य आता तुमच्याच हातात आहे. बालका, कधीच कोणाच्या हातात नसतं. भविष्य ज्याचं त्याच्याच हातात असतं. भविष्य. सर, तुम्ही ग्रेट आहात. म्हणजे नट म्हणून तर तुम्ही ग्रेटच आहात सर. अभिनेते म्हणून तुम्ही खूप ग्रेट आहात. पण त्याही पेक्षा जास्त तुम्ही माणूस म्हणून ग्रेट आहात सर. अख्ख्या इंडस्ट्रीत तशी चर्चा आहे. सर तुम्हाला बघूनच तर मी या लाईनीत आलो ना. बाबासाहेब नाही, नुसतं बाबा. या भूतलावर मला सगळेच आया बहिणी बाबाच म्हणतात. हुक्का बाबा. बघितलं? अहो तेच ते. अहो माझं पण सगळं करिअर धुळीला मिळाले हो. अहो त्या भट साहेबांच्याकडे कॅमेरा अटेंडंट राहून पार वैताग आलाय हो. एका ब्रेकची गरज आहे. हो ना. इथं करिअरलाच ब्रेक लागायची वेळ आली. माझ्या नशिबाला अशी कलाटणी देऊ नका. इतके कठोर होऊ नका बाबा. आमचा थोडा विचार करा. मी अलिबागहून आलीये फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव कमवायला. एवढ्या मोठ्या मुंबई नगरीत मी एकटीच आहे. आता कुठलं तोंड घेऊन जाऊ मी गावाला परत. बाबा, माझी अशी परीक्षा घेऊ नका. मी काय तुझी घेणार परीक्षा? हे बघ, हा ईश्वर आहे ना, तो सगळ्यांचा पिता आहे. तुझ्या नशिबी जे काय लिहिलंय ते कोणी तुझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. विधिलिखित कोणी बदलू शकत नाही. आम्ही फक्त देतो, तुम्ही फक्त घ्या. आशीर्वाद. बाबा, मी त्या ईश्वराला पाहिलं सुद्धा नाही, पण आमचं विधिलिखित तुम्हीच बदलू शकता. आमच्यावर दया करा बाबा. आम्हाला क्षमा करा. मी कोण तुला क्षमा करणार? तू अग्निकांची अपराधी आहेस. क्षमा मागायची असेल. सर प्लीज, सर आमच्यावर रागवू नका. आम्हाला समजून घ्या. सर, माझं करिअर सुरू होण्याआधीच संपेल. काहीतरी करून दाखवण्याची जी संधी आहे ती हिरावून घेऊ नका. सर प्लीज, सर आम्हाला चान्स द्या. सर प्लीज. 14 फेब्रुवारीचं गुपित लोकांना कळू द्या. 14? अरे 14 नाही, ही तुमची पुंगी आहे ना, कशी वाचते आता ते बघतोच मी. हा तुमचा सिनेमा रिलीजच होऊ देणार नाही मी. पण का? अवमान केलाय तुम्ही माझ्या बाबांचा. माझ्या बाबांना 14 नंबर अनलकी आहे, आणि माझ्या बाबांना जे अशुभ आहे, अनलकी आहे, त्यामध्ये मी कधीही हात घालणार नाही. तुम्हाला आधीच सांगून ठेवतोय मी. समजलं? शांतीधर. जे काय झालं, जे अनलकी होतं ते काल होतं. आज बदललंय. पण बाबा, उद्या आपण बदलूही शकतो. तेव्हा तू जास्त करू नकोस. त्रागा. म्हणजे बाबा? म्हणजे पुंगी वाजली. चांगलं टायटल आहे रे. ठीक आहे, आता बाबाच राजी, तिथे हरकत काय माझी. असं तुम्हा सगळ्यांना वाटलं असेल है ना? पण नाही, तसं नाहीये. काय बाबा, लगेचच तुम्ही पलटी मारता एकदम. पण मी पलटी मारणार नाही. बास झाला आता. तेच म्हणतोय मी. बास झाला आता. हे जर मी इंटरनेटवर अपलोड केलं
मीडियाला दाखवलं तर काय होईल विचार करे की. डिलीट केलंस तू? प्रेमाची पुंगी पुंगी प्रेमाची पुंगी पुंगी प्रेमाची 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 पुंगी पुंगी प्रेमाची पुंगी पुंगी प्रेमाची पुंगी पुंगी प्रेमाची 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 धमाल आली शूटिंगला एकदम. हाय. आपल्याच आशीर्वादानं बाबा गुड न्यूज नागराज 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 मी तुमची नागराणी नागराज 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 थांब. मला सोडून जाऊ नकोस नागराज. नागराज तू जर माझा झाला नाहीस तर मी तुला दुसऱ्या कुणाचाही होऊ देणार नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतो. मी सुपरस्टार तुझ्या औषध खाल्यार कोल्यांता अरे छान झाला. अरे हुक्का बाबा आशीर्वाद असू द्या. नमस्कार डायरेक्टर. अरे वा सगळ्यांची कामं चांगली आहे. नेक्स्ट फिल्म आपण बंट्या कुठे होतास तू? किती लांब गेलो होतास तू मला सोडून? आणि आई कुठे? बोल. गौतम आय एम रिअली सॉरी. मी नाही ओळखू शकले तुला. पण आता आम्ही तुला सोडून कुठेही जाणार नाही. खरंच. मने आय एम सॉरी.
पुंगी वाजली रे हेस ऑस्करला गेल्यामुळे गौतम आता फेमस झालाय, त्याला हॉलिवूडच्या ऑफर्स येत आहेत. एके अद्याप हुक्का बाबा आणि स्टारडममध्येच अडकलाय. स्वतःच्या प्रेमात पडलेल्या एकेच्या करिअरची नाव मात्र हेलकावीच खाते. एकेच्या आडमुठेपणामुळे माधवची चलती झाली आहे. एकेच्या डुप्लिकेटची कामं करत करत तो बिझी झालाय. कॅमेरामन म्हणून सिद्धार्थ स्थिरावलाय. सलमान आणि शाहरुखच्या पुढील फिल्मसाठी तो कॅमेरामन म्हणून काम करणार आहे अशी बातमी आहे. लोखंडवालाला शिफ्ट झालेला संजय आता स्टार झालाय. संजय कुमारचा हिंदी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. गॅरेजचं काम सोडून जालिंदर आता पूर्णवेळ लेखक झालाय. त्याच्या लेखणीतून एका पाठोपाठ एक 5 चित्रपटांसाठी लिखाण होत आहे. रेखाला सध्या मराठी चित्रपटांमध्ये दमदार रोल मिळत आहे. एकेबरोबर मराठी चित्रपटांमध्ये तिची जोडी सध्या हिट आहे. बेला हुक्का बाबा आणि एकेच्या बरोबरीनं वाटचाल करतेय, मात्र तिच्या पोटच्या बाळाचं गुपित अद्यापही गुलदस्त्यात आहे. बँक एजंट्स आपली नोकरी सांभाळत चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका करतायत. अशा रीतीनं सगळ्यांच्या प्रेमाची पुंगी वाजली आहे. पुंगी पुंगी प्रेमाची पुंगी पुंगी प्रेमाची पुंगी पुंगी प्रेमाची प्रेमाची